मंडळी वाजले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही काय करतो तर आम्ही करत आहोत, आपल्याला एक बिर्याणीची संध्याकाळची ऑर्डर आहे, त्याची तयारी करत आहोत. ह्या फरसबी, गाजर आणि मटार भाजी कापलेली, इकडे आहे काजू, लसूण, टोमॅटो, कांदा. आणि आज आपल्याकडे स्पेशल मदतीसाठी माणूस आलेले आहेत, ते म्हणजे किसन पेडणेकर. आज ते खूप मदत करत आहेत मला, आज रविवार असल्यामुळे. आणि त्याच्यासोबत आहे माझा छोटा गौरांग. तर अशा पद्धतीने आमची तयारी चालू आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तयारीसह. बाय बाय. भातासाठी पाणी तापत ठेवलेलं आहे, भात करण्यासाठी. हा आहे बिर्याणीसाठी होणारा बरिस्ता. 2-3 बॅचमध्ये करते. भाज्या, कोथिंबीर, प्रोसेस चालू आहे आपली. आता भेटूया लवकरच. हे आपल्या बिर्याणीचं सगळं रेडी झालेलं आहे. हा आहे भात, ही आहे भाजी, कढीपत्ता आणि पुदिना कापलेला आहे. हे आहे फूड कलर. हा आहे बरिस्ता आणि चांगला सुगंध वास येण्यासाठी हे आहे तूप. तर आता आपण सगळी तयारी झालेली आहे. आता आपण थर लावायला सुरुवात केलेली आहे. आपण पहिला भाजीचा थर लावणार आहोत, तर आपण भाताचा लावतोय. आता पुदिना आणि कोथिंबीर आपण कापलेली आहे, ती पण थोडीशी टाकून घेऊया. पुदिना आणि कोथिंबीरचा वास पण खूप छान लागतो आपल्या बिर्याणीमध्ये. आणि हे आम्ही 2 फूड कलर घेतले, एक आहे ऑरेंज रेड आणि एक आहे ग्रीन. तर ते पण आपण थोडे थोडे टाकून घेऊया. फूड कलर नाही टाकला तरी चालेल, पण एक थोडासा कलर, असं कलरिंग आलं तर थोडंसं जरा चांगलं दिसतं प्रेझेंटेशन आपलं, म्हणून आपण टाकतोय. ऑरेंज टाकून घेतला आहे आणि आता हा ग्रीन. आता अशाच प्रकारे आपल्याला ह्याच्यावरती आता भाजी आणि मग परत भात, बरिस्ता असं सगळं लावून थर लावायचे आणि त्याला अर्धा तास दम द्यायचा आहे. रेडी. आता आपला हा फायनल थर जो आहे तो लावलेला आहे आपण. त्याच्यावरती पुदिना आणि कोथिंबीर आपण टाकत आहोत. फूड कलर पण टाकलेला आहे. ते फायनल झाल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यावरती सुवासासाठी आपण तूप आहे आपलं हे घरचं, ते टाकणार आहोत. तुपामुळे पण बिर्याणीला खूप चांगला स्वाद येतो. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी थर लावून झालेली आहे. आता आपण ह्याला एक अर्धा तासभर दमसाठी ठेवणार आहोत आणि आपली झाली बिर्याणी गेली. बिर्याणीसोबत आपण देतोय कोशिंबीर. यामध्ये मी काकडी, गाजर आणि कांदा बारीक चिरून घातला आहे, दही घातलं आहे आणि मीठ घातलेलं नाही आहे, कारण मीठ घातल्यानंतर कोशिंबीरला पाणी सुटतं, म्हणून मीठ घातलं नाही. कस्टमरला मी अशीच देणार आहे. आणि त्यांना सांगितलं, जेव्हा तुम्ही खायला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घाला आणि मग तुम्ही खायला घ्या, कारण आता आपण मीठ घातलं त्याला थोडंसं पाणी सुटेल. म्हणून ही कोशिंबीर पण आपली रेडी आहे.